बाबा, आज मी छावा चित्रपट पाहायला गेलो होतो. आज आज मला कळाले ते आपले संभाजी महाराज काय होते ते शेवटचं सीन पाहून ना माझ्या डोळ्यात अश्रू दाटले होते. अरे अख्खा महाराष्ट्र रडतोय रे तो शेवटचा सीन बघून. त्या शेवटचा सीन बघितल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यातनं आपोआप घराघरा पाणी येतंय. पण एक लक्षात ठेव, जगायचं कसं असतं ते शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरायचं कसं असतं ना हे संभाजी राजांनी शिकवलं. हे पण तू ध्यानात ठेव. आपल्या मराठ्यांचा छावा त्या औरंगजेबाच्या जाळ्यात फितुरीने सापडला. 40 दिवस मरण यातना सहन केलं आपल्या राजाने. त्या औरंगजेबाचा इतका राग यायला लागला मला. बाबा, आपले प्रत्येक शिवप्रेमी त्या औरंगजेबाला कधीही माफ करत नाहीत. लक्षात ठेवा बाळा, कोणताही शिवप्रेमी कधीही हे विसरणार नाही आणि कधी त्याच्या मनात जाणार नाही. तो औरंगजेबाला कधीही माफ करणार नाही. पण एक वाक्य लक्षात ठेव, कवी कलशाने म्हणलेलं ते वाक्य, हाती घोडे तोप तलवारे, हाती घोडे तोप तलवारे, फौज तो तेरी सारी थी, फिर भी जंजीरों में जकड़ा हुआ राजा मेरा अब भी सब पे भारी है. हे ऐकलं ना अंगावरती काटा येतो. काटा एक ना अनेक विचार मनामध्ये येऊन जातात आणि त्यातला एक विचार सांगतो तुला. सलग 40 दिवस राजा माझा औरंगजेबाच्या मरण यातना सहन करत होता. त्यावेळेचे मराठे सरदार, त्यावेळेचे मावळे, त्यावेळेची जनता जर एका वेळेला उठाव केला असता आणि त्या औरंगजेबाच्या छावणीवरती गनिमी कावा केला असता तर आज इतिहास वेगळा असता. कदाचित औरंगजेब उभा फाडला असता किंवा गांडीला पाय लावून दिल्लीला पळून गेला असता आणि माझा राजा ह्या जंजीरानंतर जर निसटला असता तर इतिहास वेगळा रचला असता. हे तू ध्यानात ठेव.